पुढे सागर इरकर म्हणून आहे आणि त्यानं सारखं ती माझ्या मागं मोठा सपोर्ट आहे म्हणून म्हणलेला माझ्या मी त्याच्याकडून लाख रुपये घेतले होते पप्पाच्या पायाला ऑपरेशनला, तर त्यानं मला 30 रुपये टक्क्यानं माझ्याकडून पैसे घेतला 1 लाखाचे त्यानं 2,20,000 घेतला तरी बी म्हणते आणि बी पैसे आहेतच. आता म्हणलं 1 लाख रुपये दे तेव्हा देतो. माझा बॉन्ड त्याच्याकडे आहे, 2 चेक आहे, 4 चेक दिलेले आहेत, त्याच्यावर सही करून त्यानं घेतलेली आहे. RC बुक परमिट ती सगळं त्यानं माझं घेतलेलं आहे. मला म्हणलं पोलीस मी खरेदी करू शकतो म्हणलं, तुला काय करायचं ती करा. पोलीस बी तीच म्हणले आम्ही तक्रार घेत ना म्हणले, तुझी आमचा समजच नाही म्हणले, तुला काय करायचे कर म्हणले. माझ्या भावानं बी औषध पिलंय आणि आमच्या आईनं बी औषध पिलंय त्याच्या बाय. औषध कुठे पेला? ती तक्रार घेत नाही म्हणले, तुम्हाला काय करायचे करा म्हणले. ती पुन्हा वापिस गेला आम्ही पोलीस स्टेशनला, आमच्या आईनं औषध पिलं म्हणून, तर पुन्हा म्हणले तुला तक्रार द्यायची का म्हणले. तर मध्ये नेलं शिवागाई केली की भावानं त्या मध्ये गेला, त्या कॅमेऱ्यासमोर औषध पेलेलं आहे, त्या कॅमेऱ्याशिवाय दिसतंय आता. पोलीस स्टेशन मध्ये औषध पेला? हा, पोलीस स्टेशन मध्ये आनंदनगरचा कॅमेरा आहे का त्याच्यामध्ये औषध पेलेलं आहे. आनंदनगर पोलीस स्टेशन मधला PA आणि ती काय तर नाव आहे त्या सराचं, कपाले टकलं त्यानं, हे दोघांनी मिळून पैसे खाल्ले आणि आम्हाला सकाळपासून म्हणलं थांबा PA कडे नेतो त्यानं PA कडे बी नेला नाही ना काय नाही. कालपासून आम्ही तिथंच आमची मागणी एकच, आमच्या आईबापाचं हे करायचं. त्या PAनं गेम केली आणि आमचं ती गाड्याचं ती काय ती मिटवायचं सगळं, आमचा विषय कट. त्या कपाली काय दिक ह्याच्यावर बी दोन्ही पोलिसावर करायचं आणि त्या सागर इरकरचा बाप आमच्या आईला शिवाय दिला, तुला काय करतो ती बघ म्हणला. कुठं तर नेऊन सागर इरकर मला सुपारी देऊन तुझा खलास करतो. आता घ्या द्या माईक. काय झालं होतं नेमकं? हे माझ्या पायाचं ऑपरेशन होतं, त्यामुळं सागर इरकरकडनं 1 लाख रुपये आम्ही याजानं घेतले. त्यानं 1 लाखाच्या वर आमच्या मुलाकडनं त्यानं 180 मोबाईलवर त्याला पैसे पाठविलेलं सुद्धा आहे. तरी माझी गाडी रिक्षा अडवून मला तिथं आपे शोरूम समोर आमच्या बारक्या पोराला मारला आणि माझ्या बी धमकी दिला आणि विनाकारण मला म्हणतोय की त्याच्या बापाला मी शिवाय दिल्या म्हणून. आम्ही गरीब माणसं आहे, आमच्या पायाचं ऑपरेशन सुद्धा व्हायला झालंय, मी घरात सडत बसलेला आहे. आणि ह्याच्यामुळं त्यानं मारल्यामुळं आम्ही तिथं दखल द्या ते हे करायला गेलतो तक्रार द्यायला, तर त्यांनी तक्रार घेतली नाही, उलटा मला लुटू लावलं बाहेर. पायाचा वास आलाय म्हणून असं केलं. कोण म्हणत होतं पायाचा वास? ते टकल काय नाव आहे की त्यांचं, कपाळे साहेब. आम्ही सकाळपासून आता काय नाही बघा माझं असं हाल झाले, मला काही सुधरत नाही. माझ्या पायाची पोझिशन मी खोलून धावलो तर सगळे पळून जातील इतके बेकार आहे दोन्ही पायाची पोझिशन. सगळे आमचं कमी तेवढं त्यांनी घेत होते आणि ह्याच्यावर कोण दखल देत नाही, पोलीस काही करीत नाही, काय नाही, हे असं झालं आहे. आता बघा माझ्या दोन्ही आमच्या मालकीनला आणि आमच्या पोरानं बी औषध पेलं आहे. मला इथं दवाखान्यात 2-3 वेळेस झटका आलेला होता ह्या पायामुळं. तरी माझी पोझिशन अशी आहे की बेकार. आणि अजून एक त्याच्या बापाकडनं मी एक रिक्षा घेतली होती, रिक्षा चालविण्यासाठी. मला कामधंदा होत नाही, त्याचे पैसे देणं आहे मला म्हणून मी रिक्षा त्याच्या बापाकडनं विकत घेतली. माझ्याकडे बॉन्ड आहे, सर्व आहे त्याचा कागदपत्र. तर त्यानं काय म्हणतंय की रिक्षा मी वापस घेतो म्हणतंय, हे मॅक्झिमा रिक्षा वापस घेणार आहे म्हणतंय आणि असं धमकी द्यायला लागले त्यानं. मागणी काय आहे तुमची? आम्हाला काय त्याच्याकडनं अपेक्षा नाही, आमच्या गाड्या तेवढ्या त्यानं द्याव्या, आम्हाला त्याच्यावर केस करायच्या. ते आमच्या पोरायला मारून टाकतो म्हणू लागले.